अर्थसंकल्पामध्ये आता एक वेगळं घोषणा केली की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी। आता या सरकारलाच तीर्थवर जायची वेळ आलेली आहे आणि हे सरकार गडबडलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयानंतर या सरकारची मानसिकताच ढासळलेली आहे। 2014 ते 2019 आणि हा गेल्या 2.5 वर्षाचा कालावधी आपण या सरकारचा पाहिला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना लुटणं, त्याला आत्महत्या करायला बाध्य करणं, तरुण पिढीचं आयुष्य बर्बाद करणं, मोठ्या प्रमाणात महागाई वाढवणं, अशा पद्धतीची जी काही परिस्थिती या महाराष्ट्रात झाली त्याच्यामध्ये कायदा व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रात कोलॅप्स करून घेतली। ड्रग्ज सारखी व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे आणण्याचा या सरकारने मोठ्या प्रमाणात या व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं आणि मग महाराष्ट्राच्या जनतेने यांना लोकसभेच्या निवडणुकीत यांची जागा दाखवली। त्यामुळे कालचं आपण बजेट पाहिलं तर या बजेटमध्ये हे भांबवलेलं सरकार जे असतं ती परिस्थिती आपण पाहिलेली आहे। पैसा कुठून आणणार त्याची अजून कुठलाही बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही। घोषणा केल्यात म्हणजे 2014 ते 19 किती घोषणा यांनी पाळल्यात याचा पहिले जनतेला यांनी उत्तर द्यावं। देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री झाल्यानंतर या सरकारमध्ये त्यांनी ज्या घोषणा केल्या त्याचं पालन झालं काय? अजित पवार झाले मागच्या काळात त्यांनी ज्या घोषणा केल्या त्याचं पालन झालं का? आपण पाहिलं तर हे सगळं ज्या घोषणा त्याचं पालन फक्त शून्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता यांचं सगळ्या मानसिकतेला ओळखून आहे आणि पण हे सरकार आता खोटं बोलून आपलं कसं नेरेटिव्ह निर्माण करता येते त्याच्यावर यांचा प्रयत्न सुरू आहे। असो, सरकार आहे 2 दिवस उछलकूद करतील पण महाराष्ट्राची जनतेने यांना घरी पाठवण्याचा निर्णय केलेला आहे हे आपण पाहतोय। काल माझ्याकडे वारकरी पंथाची लोक येऊन गेली। पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष ही महाराष्ट्रामध्ये वारकरी प्रथा चाललेली आहे। ही कुठल्या सरकारच्या पैशाने नाही चालल्यात, लोकांच्या सहयोगाने योगदानाने आणि विठुरायाचं दर्शनाची आस असलेल्या या वारकरी प्रथेला ज्या सुविधा खऱ्या अर्थानं द्यायला सरकारना पाहिजेत त्या न देता या वारकरी प्रथेला कसं तोडता येईल, कारण की फडणवीसच्या सरकारमध्ये पंढरपूरला त्या विशाल जनसमुदायामध्ये साप सोडू अशा पद्धतीची भूमिका घेतली। यांना ही वारकरी प्रथा ही जी शोषित पीडित सगळ्या लोकांना एकत्रित आणून जात धर्म याच्या पलीकडे ही वारकरी प्रथा महाराष्ट्राच्या पुरोगामी संतांनी जी सुरू केलेली आहे ही प्रथेलाच कालबोट लावायचा अशा पद्धतीचा या सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून काल केलेल्या घोषणेचा खऱ्या अर्थानं वारकरी प्रथेतील अनेक संतांनी त्या ठिकाणी विरोध केलेला असं चित्र आम्ही पाहतोय। मी त्यांना विरोधाचं कारण काय विचारलं ते म्हटले नाही, हा गालबोट लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे सरकार हा जो गवगवा करतोय हा निरर्थक गवगवा आहे। आम्हाला वाटलं तर कालच्या बजेटमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महागाई आहे, प्रत्येक गोष्टीची महागाई आहे, शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पुस्तकावर जीएसटी आहे, शेतकऱ्यांच्या डिझेल त्यांना लागणारे अवजार ट्रॅक्टर असतील, बियाणं असतील, खतं असतील त्याच्यावरची जीएसटी आहे ती माफ करेल, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल अशा पद्धतीची भूमिका आम्हाला होती। पण ना सरकारने महागाई कमी केली, शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं
आणि आता आपलीच पाठ आपल्या हाताने ठोकतात आहेत. आणि म्हणून आजचा जो तुम्ही मगाशी म्हणालात मुख्यमंत्री तीर्थयात्रा, हे सगळं बोलायचाच भात बोलायचीच कडी ही या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे जनता यांच्यावर फार काही विश्वास करेल असं मला वाटत नाही. लाडकी बहीण योजना जी लागू केलेली आहे त्याच्या बाबतीत आता सरकारनं म्हटलंय की 1500 रुपयापेक्षा अधिक ज्या योजना आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी योजना आहे त्याच्यातून शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात. जर त्या योजनांचा लाभ होत असेल तर हे 1500 रुपये मिळणार आहे. त्याच्यामध्ये श्रावणबाळ योजना आणि ओव्हरऑल असं आहे की जर कुठली योजनेचा आधीपासूनच तुम्ही लाभ घेतला तर या योजनेचा तुम्हाला फायदा होणार नाही आणि जर त्या योजनेतून कमी रक्कम असेल तरी ही योजना तुम्हाला मिळणार नाही. आम्ही या सरकारचं खरा चिठ्ठा आता आम्ही आज राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा सुरू झाली. 293चा ठराव आमचा कालचा आहेच, ऑनलाईन आम्ही त्याच्यामध्ये या सरकारचं वास्तविक दर्शन आम्ही जनतेच्या समोर मांडणार आहोत. महाराष्ट्रातलं हे सरकार भ्रष्टाचाराने बरबडलेलं सरकार आहे. यांना जनतेला पैसे द्यायसाठी नाही पण कर्ज करून रस्त्याच्या नावाने कुठल्या योजनेच्या नावाने पैसे गोळा करायचे आणि त्या पैशातून 60% कमिशन कसं खाता येईल याच्यावर हे सरकार काम करते. घोषणा लांबलचक झाली, सत्ता पक्षाच्या लोकांनी बाका वाजवल्यात, पण आता जनता जेव्हा या योजनेच्या बद्दलची सरकारची वस्तुस्थिती जेव्हा समोर येईल त्यावेळेस जनता या सगळ्या सत्ता पक्षांना जोरात वाजवण्याची मानसिकता घेऊन आहे. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या 70 दिवसावर आलेल्या आहेत. या 70 दिवसाची जनता महाराष्ट्रातली वाट पाहत आहे. ही भ्रष्टाचारी महाराष्ट्रातली जी सरकार आहे, अत्याचारी सरकार आहे. ड्रग्ज सारखी व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये जी कीड लावून ठेवलेली आहे. शेतकरी विरोधी हे सरकार आहे, तरुणांच्या विरोधातली सरकार आहे. या सरकारच्या विरोधात लोकांनी आता पूर्ण मानसिकता करून आहेत आणि या सरकारला धडा शिकवल्याशिवाय आता महाराष्ट्राची जनता शांत बसणार. नाना, जिस नीट घोटाले ने पूरे देश में धांधली उड़ा दी है, उस